नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या रोजगार व कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत गट अ पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। विशेष म्हणजे 1,77,500 पर्यंत पगार उमेदवारांना भारत सरकारमार्फत दिला जाणार आहे। पगाराच्या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट उमेदवारांना दिले जाणार आहे। या पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली असेल, तुम्ही अगदी फ्रेशर असाल तरी देखील या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात। उमेदवारांचं वय मात्र या पदांसाठी 18 ते 35च्या दरम्यान असणं गरजेचं असणार आहे। 11 सप्टेंबर 2026 ही तुमची ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे, परीक्षा शुल्क किती असणार आहे, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम उमेदवारांनी आपल्या mahajobhub.in या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे। या अधिकृत संकेतस्थळावरती आल्यानंतर या जॉब संदर्भाचे संपूर्ण अपडेट उमेदवारांना अगदी मराठीमध्ये पाहता येणार आहे। मित्रांनो, भारत सरकारच्या रोजगार व कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या EPFOमध्ये ही भरती केली जाणार आहे। तब्बल 80 सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त पदांची ही भरती असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। महाराष्ट्रातील पुरुष आणि महिला अशा दोन्ही उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे। गट अ वर्गाचं हे पद आहे आणि यासाठी उमेदवारांनी www.upsconline.nic.in या संकेतस्थळावरती जाऊन 11 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 7व्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार UPSC मार्फत दिला जाणार आहे। मित्रांनो, सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त हे महत्त्वाचं गट अ वर्गाचं पद या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत भरलं जाणार आहे। तब्बल 80 पदांची ही कायमस्वरूपी भरती असणार आहे आणि यासाठी उमेदवारांना 22 ऑगस्ट 2026 ते 11 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची 20 डिसेंबर 2026 रोजी लेखी परीक्षा घेऊन पात्र अशा उमेदवारांना इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे। मुलाखतीची डेट देखील स्वतंत्रपणे वेबसाईटवरती अपडेट केली जाणार आहे। यासाठी वेबसाईटला वेळोवेळी तुम्हाला व्हिजिट करायचं आहे। आता मित्रांनो, यामध्ये SC, ST, फिजिकली डिसेबल आणि महिला उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे, तर बाकी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी फक्त 25 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पे करता येणार आहे। यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग सारखे ऑप्शन वापरून तुम्ही हे परीक्षा शुल्क पे करू शकणार आहात। वयोमर्यादेच्या बाबतीत बघू शकता, उमेदवारांचं वय 18 ते 35च्या दरम्यान असणं गरजेचं असणार आहे। यामध्ये OBC कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची अतिरिक्त 3 वर्ष म्हणजे अशा उमेदवारांना वयाच्या 38व्या वर्षापर्यंत ॲप्लिकेशन करता येणार आहे। तर SC, ST उमेदवारांचं वय 18 ते 40च्या दरम्यान असणं गरजेचं असणार आहे। या व्यतिरिक्त फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी देखील वयाची 10 वर्षे अतिरिक्त सूट देण्यात आलेली आहे, म्हणजे फिजिकली डिसेबल उमेदवार वयाच्या 45 वर्षापर्यंत ॲप्लिकेशन करू शकणार आहात। आता मित्रांनो, वेतन श्रेणीच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, जबरदस्त असा पगार उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार या पदांसाठी दिला जाणार आहे। 56,100 ते 1,77,500 या स्केलनुसार हा पगार असणार आहे। पगाराच्या व्यतिरिक्त केंद्र सरकारमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट उमेदवारांना दिले जाणार आहे। ऑल ओव्हर इंडिया तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे आणि यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं गरजेचं असणार आहे। आता निवड प्रक्रियेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, सर्वप्रथम उमेदवारांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे। त्यानंतर पात्र अशा उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे आणि सर्वात शेवटी कागदपत्र पडताळणी करून उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे। आता या पदासाठी शैक्षणिक पात्रता तुम्ही बघू शकता, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही फक्त पदवी घेतलेली आहे। तुम्ही फ्रेशर जरी असाल तरी या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात। या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी कंपनी लॉज, लेबर लॉज किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमधनं डिप्लोमा केलेला आहे, अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या पदांसाठी दिलं जाणार आहे। यामधनं तुमचा डिप्लोमा नसेल,
फक्त पदवी असेल तरी देखील ॲप्लिकेशन तुम्ही करू शकणार आहात. नोकरीचा प्रकार बघू शकता, कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे आणि या संदर्भाची अधिकृत जाहिरातीची जी PDF ची लिंक आहे ती मी आपल्या mahajobhub.in या संकेतस्थळावरती तुम्हाला दिलेली आहे. ॲप्लिकेशनची देखील लिंक तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ऑफिशियल वेबसाईटची देखील लिंक तुम्हाला आपल्या mahajobhub.in या संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे. या व्यतिरिक्त आपल्या मराठी जॉब हब या यूट्यूब चॅनलचा व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाग्राम पेज देखील तुम्ही या ठिकाणी क्लिक करून जॉईन करू शकता. मित्रांनो, या पदांसाठी नेमकी अर्ज कसा करायचा? सर्वप्रथम उमेदवारांना आपल्या mahajobhub.in या संकेतस्थळावरती येऊन अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करता येणार आहे किंवा www.upsconline.nic.in या संकेतस्थळावरती जाऊन देखील अर्ज करता येणार आहे. या सर्वप्रथम उमेदवारांनी या पदांसाठी स्वतःचा अकाउंट ओपन करायचा आहे. अकाउंट ओपन केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती किंवा ईमेल ॲड्रेसवरती प्राप्त होईल. तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे. फोटोग्राफ, सिग्नेचर सर्व व्यवस्थित अपलोड करून सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. आता मित्रांनो, फॉर्म भरतेवेळी कोणकोणते कागदपत्र तुम्हाला अपलोड करणं गरजेचं असणार आहे त्या कागदपत्रांची लिस्ट देखील तुम्हाला mahajobhub.in या संकेतस्थळावरती पाहता येणार आहे. यामध्ये 10वीचं प्रमाणपत्र असेल जे जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर डिग्री सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, OBC उमेदवारांसाठी आवश्यक ते डिक्लेरेशन, PWC सर्टिफिकेट, एज रिलॅक्शन सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, फोटो ID प्रूफमध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड देखील या ठिकाणी अपलोड करू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे. आता या पदांसाठी नेमकी परीक्षा पद्धत कशी असणार आहे? मित्रांनो, या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे. पेन अँड पेपर बेस्ड अशी टेस्ट असणार आहे, म्हणजे ऑफलाईन टेस्ट असणार आहे. या टेस्टसाठी 2 तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे. यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे. इंग्रजी आणि हिंदी विषयात हे प्रश्न असणार आहे. सर्व प्रश्नांना समान गुण या ठिकाणी दिले जाणार आहे. मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी उमेदवारांचे 1/3 म्हणजे 0.33 इतके मार्क कापले देखील जाणार आहे. ऑनलाईन टेस्ट तुमची 300 गुणांची असणार आहे. या टेस्टमध्ये क्वालिफाय झाल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. 100 गुणांची तुमची मुलाखत असणार आहे. यामध्ये जनरल EWS कॅटेगरीच्या उमेदवारांना 50 गुण, OBC उमेदवारांना 45 गुण, तर बाकी कॅटेगरीच्या उमेदवारांना 40 गुण मिळवणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतरच अंतिम निवड उमेदवारांची केली जाणार आहे. आता अंतिम निवडचं जे वेटेज आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ऑनलाईन एक्झाम जी 300 गुणांची तुमची घेतली जाणार आहे त्याचे मार्क तुमचे 75% कन्वर्ट केले जाणार आहे आणि जे मुलाखत तुमची 100 गुणांची घेतली जाणार आहे त्याचे मार्क 25% गुणांमध्ये कन्वर्ट केले जाणार आहे. अशा पद्धतीने 75% वेटेज तुमचं ऑनलाईन एक्झामचं प्लस 25% वेटेज तुमचं मुलाखतीचं, तर 100% वेटेजपैकी अंतिम निवड यादी या ठिकाणी तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती UPSC मार्फत दिली जाणार आहे. जबरदस्त असं गट असंवर्गाचं हे पद आहे. महाराष्ट्रातील पुरुष आणि महिला उमेदवार नक्कीच अर्ज करू शकता. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून फक्त तुम्ही पदवी असणं गरजेचं आहे. तुम्ही फ्रेशर असाल तरी देखील अर्ज करू शकणार आहे. या व्यतिरिक्त अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.